नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहुयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमात देश विदेशातील लोकांसोबत संवाद साधलाय. मोदी यांनी मन की बातच्या 121व्या एपिसोडमध्ये पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे आणि हल्लेखोरांना कठोर उत्तर दिले जाणार असल्याचंही सांगितलंय. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ते म्हणाले, आम्ही भारतासाठी शाहीन, घोरी आणि गझनवी सारखी 130 क्षेपणास्त्र ठेवली आहेत. जर भारतानं सिंधू पाणी करार थांबवला तर आपण त्यांचा श्वास रोखू. भारतानं युद्धासाठी तयार राहा, असंही ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याकडून युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्यासाठी शांती समझोता करण्यावर शंका व्यक्त केली आहे. भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत. पाक नागरिकांचे वैध व्हिसा आजपासून रद्द करून 27 एप्रिल पर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिलेत. वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिल पर्यंत वैध राहणार असून पाकिस्तानी हिंदूंचे दीर्घकालीन व्हिसा कायम राहतील. इराणच्या दक्षिण भागातील शहीद राजाई बंदरगाहवर झालेल्या भीषण स्फोटात 18 लोकांचा मृत्यू झालाय आणि 700 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत, अशी माहिती इराणच्या सरकारी मीडियानं दिली आहे. पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास यांनी पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशनचे पहिले उपाध्यक्ष म्हणून एका जवळच्या सहकार्याची नियुक्ती केली आहे आणि त्यांनी या अनुभवी नेत्याचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून स्थान दिले. या आठवड्यात राम मल्लाह येथे झालेल्या एका अधिवेशनात उपाध्यक्ष पदाची निर्मिती झाल्यानंतर 89 वर्षीय अब्बास यांनी हुसेन अल शेख यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदलाजे यांनी ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीत भारताचं नेतृत्व केलंय. पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रोममध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले. यावेळी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युद्ध संपवू इच्छितात की नाही याबाबत मला शंका वाटतेय. ऑस्ट्रेलियाच्या कामगार सरकारनं 3 मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत जर विजय मिळवला तर देशाच्या सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रणालीला मोफत वैद्यकीय सल्ला लाईन आणि टेलिहेल्थ सेवेसह बळकटी देण्याचं वचन दिले, ज्यामध्ये राहणीमानाच्या खर्चाचा दबाव हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे अंत्यसंस्कार रोममधील सांता मारियामध्ये पार पडले. पोप यांच्या अंत्यदर्शनासाठी जगभरातील दिग्गज नेते पोहोचलेत. पोपचे अंतिम दर्शन घेण्यासाठी 170 देशांचे प्रतिनिधी आले होते आणि यामध्ये भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिले, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा समावेश होता. अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी नुकतेच अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की अरबी समुद्रात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांनी नुकतेच अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क असतानाही दहशतवाद्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळी घालून हत्या केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे नाव गुलाम रसूल मगरे असे आहे. स्पेनच्या सेव्हिले येथे कोपा डेल रे कपच्या अंतिम सामन्यात बार्सिलोनाने काल रियाल मॅड्रिडला 3-2 ने हरवून खिताब जिंकलाय. हे बार्सिलोनाचे रेकॉर्ड 32वे स्पॅनिश कप खिताब आहे. पेरूमध्ये झालेल्या ISSF जागतिक नेमबाजी करंडक स्पर्धेत ठाण्याच्या रुद्रांश पाटीलनं पुरुष 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं असून मिश्र दुहेरीतही रौप्य पदकाची कमाई केली आहे. भारताच्या मानुष शाह आणि दिया चितळे यांच्या जोडीनं ट्युनिशियाच्या राजधानी ट्युनिसमध्ये झालेल्या WTT केटंडर टेबल टेनिस स्पर्धेचे मिक्स डबल्सचे विजेतेपद पटकावले. आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.